8व्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये राज्यसभेतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। तर बघा, राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्रमांक 237 च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांच्याकडून वित्त मंत्रालयास प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर वित्त मंत्र्यांनी नेमकं काय दिलं हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या। तर बघा मित्रांनो, काय आहे तर या ठिकाणी राज्यसभेमध्ये 237 क्रमांकाचा अतारांकित प्रश्न हा सदस्य जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांच्याकडून वित्त मंत्रालयास विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी दिलासादायक एक प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर हे प्रत्युत्तर काय दिलेलं आहे, प्रश्न काय आहे तर बघा, दिनांक 4/2/2025 रोजी सदर प्रश्न हा 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना संदर्भात उपस्थित करण्यात आलेला होता। यामध्ये असे विचारण्यात आलं होतं की केंद्रीय मंत्रिमंडळाने माहे जानेवारी महिन्यात केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। तसे असल्यास त्याचा तपशील नेमका काय आहे, या अशा प्रकारचा प्रश्न हा यांनी विचारला होता आणि या प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय राज्य वित्त मंत्री श्री पंकज चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांना सांगितलेलं आहे की काय सांगितलं की बघा, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे, तर त्या संदर्भातील सविस्तर तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे मध्ये तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तसेच यामधील प्रश्न सी मध्ये विचारण्यात आलं आहे की 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्य केव्हा नियुक्त केले जातील व त्यांच्या घटनेची अधिसूचना केव्हा जारी करण्यात येणार आहे व 8वा वेतन आयोग सादर करण्याचे वेळापत्रक नेमकं काय असणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे राज्यसभेमध्ये विचारले गेले आणि वरील प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी नमूद केले आहे की या संदर्भात योग्य वेळी निर्णय हे घेण्यात येतील। तर अशा प्रकारचे एक अपडेट हे राज्यसभेमध्ये आपल्याला मिळालेले आहे।